जन्मदाखला बोगस प्रमाणपत्र प्रकरणात 6000 जन्मदाखले बोगस असून त्याची चौकशी सुरू आहे। असे असताना त्यातील काही लोक गायब असल्याचा गौप्यस्फोट भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्यात अकोला जिल्ह्यातील बांगलादेशी नागरिकांचे सुमारे 15,000 बोगस जन्म प्रमाणपत्र दाखले रद्द केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यांनी आज त्यापैकी 6,000 जन्मदाखले रद्द केल्याचा दावा केला आहे। तर ज्यांच्या नावाने दाखले केले गेले होते ते नागरिक गेले कुठे असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला आहे। जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर येथील काही जन्मदाखले हे बोगस असून ते नायब तहसीलदारांनी काढले होते। ते रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। किरीट सोमय्या यांच्या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। आज त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुमार यांची भेट घेत प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। यावेळी भाजप पदाधिकारी, आमदार त्यांच्यासोबत उपस्थित होते। जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे। त्यात अकोला जिल्ह्यात 6,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे। दोन्ही प्रकारच्या अपात्रांना सर्टिफिकेट देण्यात आले आहे। काही लोक असे आहे की ज्यांना सर्टिफिकेट दिले ते सापडत नाही आहे। आणि त्याचबरोबर एकंदर 15,000 अर्ज आले होते, 6,000 रद्द झाले आणि बाकी 9,000 पण पुनःपरीक्षण करण्यात येणार आलेले आहेत। 400हून अधिक लोकांनी फोर्जरी केली होती, ते सिद्ध झाले आहे। एकंदर आमची माहिती अशी आहे की 2024 जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात 2 लाख अर्ज आले। गेल्या 2 महिन्यात पूर्ण महाराष्ट्रात 2,000ही अर्ज आलेले नाही। याचा अर्थ त्या काळात घोटाळा झाला आहे। सर 6,000पेक्षा जास्त जे अप्लिकेशन्स आहेत, जे सर्टिफिकेट आहेत, ते नायब तहसीलदारांनी जारी केले होते। त्यांना कुठली पॉवर नव्हती। त्या संदर्भात त्या संबंधात गुन्हे दाखल झाले, ते सगळे सर्टिफिकेट रद्द झाले आणि आता ते जन्म प्रमाणपत्र त्यांच्याकडून परत घेण्याची प्रक्रिया पुढच्या सोमवारपासून सुरू होणार। नाही पण सर, ज्या नायब तहसीलदारांनी दिले त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होत आहे।